तुम्हाला जर तुमच्या मुलीच्या शिक्षणाची, लग्नाची काळजी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सरकारनं 2024च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% एवढा ठेवला आहे. हा अल्पबचत योजनेतील सर्वात अधिक दर आहे. उच्च व्याजदर आणि कर लाभ यामुळे मुलींच्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी योजना एक चांगली योजना ठरते. सुकन्या समृद्धी योजनेतील खात्यावरील परताना हा व्याजदर आणि गुंतवणूक केलेल्या रकमेवर अवलंबून असतो. या योजनेमुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासंबंधित आणि इतर आर्थिक गरजा भागवू शकता. गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय जास्तीत जास्त 10 वर्षे असलं पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असावं. अशा प्रकारे मुलगी जन्माला येताच किंवा 10 वर्षाची होईपर्यंत सुकन्या समृद्धी खातं उघडता येतं. काही अपवाद वगळता सुकन्या समृद्धी खाती 2 मुलींसाठी जास्तीत जास्त 2 वेळा उघडता येतात. सुकन्या समृद्धी खातं पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडता येतं. तुम्ही याची सुरुवात किमान 250 रुपयांपासून करू शकता. त्यानंतर कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागतील. एकाच आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. एक रकमी किंवा हप्त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे देखील यामध्ये पर्याय आहे. म्हणजेच तुम्ही जर 250 रुपये एका वर्षात कमीत कमी तुम्हाला भरायचे आहेत ते तुम्ही एकदा वर्षातून भरू शकता आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम भरायची असेल तर ती रक्कम आहे 1.5 लाख रुपये. ती तुम्ही वर्षभरामध्ये हप्त्यामध्ये सुद्धा भरू शकता किंवा एकदम देखील भरू शकता. सुकन्या समृद्धी खात्यावर 2024च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी 8.2% व्याज दर मिळणार आहे. हा व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलला जातो. नवीन दर सुकन्या समृद्धी ग्राहकांना लागू होईल. सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटीचा भाग थोडा ट्रिकी आहे. खातं उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील. खातं उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते मॅच्युअर होत असतं. मुलीच्या लग्नाच्या वेळी किंवा ती 18 वर्षाची झाल्यानंतर खातं बंद करण्याचा पर्याय देखील आहे. ही योजना 50% रक्कम काढण्याची परवानगी देते, पण हे फक्त मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी करता येतं. काही अटींच्या अधीन राहून खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे. यामध्ये खातेधारकाचा मृत्यू, घातक आजार किंवा खातं चालवणाऱ्या पालकांचा मृत्यू याचा समावेश होतो. अशा परिस्थितीत तुम्ही हे खातं मुदतपूर्व बंद करू शकता. सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याजदर प्रत्येक तिमाहीत सुधारित केला जातो. सुरुवातीपासूनच सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त 9.2% इतका व्याजदर देण्यात आलेला आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 15 वर्षासाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये म्हणजेच 12,500 रुपये दरमहा गुंतवले तर मुलीला 21 वर्षानंतर मॅच्युरिटीवर अंदाजे 70 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये म्हणजेच 15 वर्षासाठी दरमहा 8,333.33 रुपये गुंतवले तर तुमच्या मुलीला 21 वर्षानंतर मॅच्युरिटीवर 46.5 लाख रुपये मिळतील. सुकन्या समृद्धी खातं आयकर कायदा 1961च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. यावर दरवर्षी मिळणारं व्याजही करमुक्त असतं. याशिवाय मुलीला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर नाही. सुकन्या योजना खात्यातून आंशिक पैसे काढणं देखील करमुक्त आहे. तर मित्रांनो, ही होती सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती. जर तुम्ही तुमच्या मुलीचं सुकन्या योजनेअंतर्गत खातं काढलं नसेल तर लवकरच काढून घ्या आणि या सरकारने जे योजना आणली आहे त्याचा लाभ घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.